नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी स्ट्रेचरवर झोपत केले रास्ता रोको आंदोलन। 2 तास चालला रास्ता रोको। सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष, पोलीस खात्यांनी केली मध्यस्थी। गेल्या काही वर्षापासून निफाड नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे। या खड्ड्यांसंदर्भात वारंवार अल्टिमेटम देऊन देखील सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येत नसल्याने अखेर आज युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रमदादा रंधवे यांनी नाशिक छत्रपती संभाजीनगरवर महामार्गावर असणाऱ्या तहसील कार्यालयासमोर थेट स्ट्रेचरवर झोपत आंदोलन केले। यावेळी जोपर्यंत खड्डे बुजवत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला। मात्र 2 तास हा चाललेला रास्ता रोको आणि थांबलेली वाहतूक पाहता पोलिसांनी मध्यस्थी करत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतले आणि तातडीने खड्डे बुजवण्याचे काम करण्याचे आश्वासन घेतल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला। नंतर चॅनलला सुरू झाला, मी कलेक्टर साहेबांना लोकांना त्रास होत असताना तुम्ही इथे यायला सुद्धा तयार नाही। ठेकेदारीला पाठवलं त्यांनी, लोकांनी सगळ्यांनी सहमती दर्शवली। हे सगळे लोक आमच्या